हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सध्या संक्रांती सण चालू आहे, तर या काळात असतं हळदी कुंकू आणि यासाठी आपल्या सर्व स्त्रियांची खूप लगबग चालू असते, तयारी चालू असते. त्यामध्ये मग वाणासाठी काय देऊ, रांगोळी असेल, साज सजावट असेल, या सगळ्या गोष्टी असतील किंवा साडी कोणती नेसू, यासाठी आपली आधीपासूनच तयारी किंवा लगबग चालू असते. यावेळेस संक्रांती ते रथसप्तमी या काळात आपण हळदी कुंकू करत असतो, पण यावेळेस जास्त दिवस नाही मिळाले. तर ह्यावेळेस लवकरच रथसप्तमी आली आहे. जवळजवळ 10 ते 12 दिवसच आपल्याला हळदी कुंकवासाठी मिळणार आहेत. तर चला म्हटलं आज आपण पण हळदी कुंकू करून घेऊया. त्यामुळे मग मी आज हळदी कुंकू ठेवलं आहे. जास्त काही नाही, पण जे काही पाहुणे रावणे आपल्याजवळ राहतात त्यांना, मैत्रिणींना आणि जे काही जवळचे शेजारी वगैरे आहेत त्या सर्वांना मी आज बोलवणार आहे. तर मी वाण देण्यासाठी काय आणले मी तुम्हाला पुढे दाखवतेच. त्याआधी ना मला आता ही रोजची कामं करून घ्यायची, त्यानंतर साज सजावट करायची. जास्त काही नाही, पण थोडीफार मला साज सजावट करायची आहे. असतं ना आपलं की आपल्या घरी कोणी येणार असलं की आपलं घर कसं टापटीप दिसलं पाहिजे, छान अरेंज केलेलं असलं पाहिजे, कुठे पसारा नको दिसायला. तर यासाठी मग थोडंसं आवरावर करून घ्यायची. तसं तर आवरलेलंच आहे, परंतु थोडीफार आवरावर करून घ्यायची आहे. तर ते आता थोडंसं आवरून घेते. त्यानंतर मग रांगोळी काढायची आहे आणि रांगोळीला पण बराच वेळ जातो. मला काही जास्त प्रॅक्टिस नाही आहे, परंतु बघून मी काढू शकते. आता बघू कशी निघते काय नाही. चला तर मग आवरायला घेते आणि आता दिवसभरामध्ये काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मला ना छान असं देवी आईचं रूप साकारायचं होतं. जसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी देवी आईचं रूप सजवलं होतं, त्याप्रमाणेच मला ते सजवायचं होतं. तर इथे छान असा कलश मांडून घेतला, छान असं देवी आईचा मुकुट बसवला आणि जे साज शृंगार होता ते सर्व देवी आईला केला. म्हणजे संक्रांतीचा सण हा साज शृंगाराचा, सौभाग्याचा सण असतो. तर मग छान असे जे सौभाग्य अलंकार आहेत तर ते सर्व देवी आईला इथे घातले होते. छान अशी वेणी पण मी आज देवी आईला घातली. जसं देवी आईला सर्व साज शृंगार केला त्याचप्रमाणे मला इथे ना समोर असं जे स्त्रियांचे सौभाग्याचे अलंकार असतात, जर साज शृंगाराचे जे गोष्टी असतात तर त्या मला इथे समोर हे करायच्या होत्या, ठेवायच्या होत्या. जसं सौभाग्याचं जे अलंकार असतात, जर मंगळसूत्र म्हणा किंवा मग नथ म्हणा, हळदी कुंकू जे आपण संक्रांतीसाठी वाण देतो, त्या सर्व गोष्टी मला इथे समोर छान अशा मांडायच्या होत्या. देवी आईला गजरा, फूल या गोष्टी पण मला घालायच्या होत्या. एक एक गोष्टी करण्यात बराचसा वेळ गेला. जे मागचं डेकोरेशन होतं, लाईटिंग आणि ज्या माळा, त्या मी आधीच करून घेतल्या, कारण मग नंतर या गोष्टीसाठी वेळ लागू नये. कारण या गोष्टी करायला ना मला ते व्यवस्थित झाल्या तरच चांगल्या वाटतात आणि एक एक गोष्ट व्यवस्थित करण्यामध्येच ना इतका वेळ निघून जातो, मग बाकीच्या कामांना उशीर होत जातो. तर इथे मी आधी ज्या माळा लावल्या होत्या तर त्या माळा मला आवडल्या नाहीत, तर मग त्या काढून टाकल्या. मग मी ह्या परत दुसऱ्या माळा इथे लावून घेतल्या सिंपल अशा. तर परत ते काढ घाल करण्यामध्ये ना बराचसा वेळ गेला. तर छान झालं होतं डेकोरेशन वगैरे. तर कसं वाटतं देवी आईचं रूप, देवी आईची जी साज सजावट आहे ती कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मग ना इथे थोडंसं जे फ्लावर पॉट वगैरे होते माझ्याकडे, मी जे रोज डेली यूजमध्ये ठेवलेले आहेत हॉलमध्ये आपल्या, तर त्यावरती ना थोडीशी धूळ दिसत होती. आणि एरवी आपलं घर इतकं सुंदर आणि सजवलेलं असतं आणि नेमकं कुणी यायच्या वेळेला मग अशी धूळ वगैरे मग नाही आवडत. तर मग ते नेमकं त्यांना तर ही धूळ दिसणार आहे की नाही किंवा त्यांचं लक्ष याकडे जाणार आहे की नाही ते माहीत नाही, परंतु आपल्या मनाला ते समाधान वाटावं यासाठी मग सर्वच फुलं वगैरे, तो फ्लॉवर पॉट आणि बाकीची काही फुलं होती ती सर्व साफ करून घेतली आणि मग ते अरेंज करून घेतली. तर सर्व साफसफाई केली. आणि आपलं घर तर ना एरवी व्यवस्थित अरेंज असतात. मग कोणी यायचं म्हटलं की नेमकं अशा गोष्टी ज्या ठिकाणी आपलं लक्ष जात नाही त्या ठिकाणी बाहेरच्यांचं लक्ष आपोआपच जातं. मग त्यामुळे माझं तरी असं होतं. मग त्यामुळे सर्वच व्यवस्थित करून घेतलं, सर्व फ्लॉवर पॉट वगैरे पुसून वगैरे मग त्यामध्ये फुलं वगैरे लावून घेतली. आणि जो सेंटर टेबल आहे तर त्यावरती मी टेबल क्लॉथ टाकण्यापेक्षा ना अशा प्रकारचं ग्रीन जे मॅट येतं तर ते टाकून घेतलं. तर छान वाटतं. मला ग्रीनरी फार आवडते, जे निसर्गाशी जोडून ठेवती. त्यासाठी मग मी इथे ग्रीन असं ग्रासचं जे माझ्याकडे मॅट होतं तर तेच मी इथे सेंटर टेबलवरती ठेवलं आणि त्यावरती अशा छोटीशी एक उरई होती ती ठेवली, त्यावरती एक फ्लावर ठेवलं आणि दुसरं फुलांचं डेकोरेशन थोडंसं करायचं, पण त्यासाठी सकाळी माझ्याकडे फुले नव्हती, मी ती नंतर आणणार होती. मग तोपर्यंत हे ताट वगैरे तयार करून घेतलं. ताटामध्ये विड्याची पानं वगैरे ठेवायची होती तर ती देखील मी नंतर ठेवणार होते.
तर मधली सगळी तयारी झाली, त्यानंतर मग रांगोळी काढायला घेतली आणि एकट्याला या सर्व गोष्टी करायच्या म्हटलं की खूप वेळ जातो. जवळजवळ रांगोळीलाच मला 1.5-2 तास लागली, कारण रोजची प्रॅक्टिस आपल्याला या गोष्टीची नसते. जे रोज रांगोळी काढतात त्यांना या गोष्टीची प्रॅक्टिस असते, ते लवकर काढतात आणि आपण कधीतरी अशा सणावारांना या गोष्टी करतो, त्यामुळे मग आपला हात तेवढा बसलेला नसतो. त्यामुळे मग रांगोळीसाठी बराच वेळ गेला आणि मग इथे उंबरठा पूजन केलं. तर इथे समोर रांगोळी काढू की नाही असं वाटत होतं, कारण ती राहणार नाही. येता जाता मग ती मोडणारच होती, पण म्हटलं मोडू किंवा राहू, तर छान अशी रांगोळी काढून घेऊ. तर बघा बाहेरचं लुक अशा प्रकारे दिसत होतं. तर साईडला पण थोडीशी जी छापा येतो त्याने रांगोळी काढून घेतली आणि थोडंसं इथे एक डेकोरेशन केलं, दिवे वगैरे लावले. पण वारं इतकं होतं ना, दिवे राहतच नव्हती. म्हटलं चला जे असेल ते असेल, आणि आतमध्ये अशा प्रकारचं डेकोरेशन केलं होतं. तर सिंपल आणि सोबर, आणि जी फुलं आणि पानं मी ठेवून घेतली, जी राहिली होती ती ठेवून घेतली. तर त्यानंतर शेवटचा लुक जो आहे तो असा दिसत होता, आणि लाईटिंग वगैरे देवी आईची सर्व लावून घेतली. तर इतकं सुंदर रूप देवी आईचं दिसत होतं ना. छोटंसंच डेकोरेशन असतं, पण मनाला इतकं समाधान देतं, आणि ज्या गोष्टी आपल्याला समाधान देतात त्याच गोष्टी करण्यामध्ये जास्त आनंद मिळतो. तर मधलं तर डेकोरेशन सगळं झालं, आणि बघा माझी रांगोळी अशा प्रकारे मी काढली होती. सिंपल आणि सोबर रांगोळी काढली, आणि जास्त मला काही डेकोरेशन करायला वेळ मिळाला नाही. आणि छान अशी साईडला दिवे वगैरे लावून घेतली. मग बघा वाहनासाठी ना मी अशा प्रकारचे ग्रेटर आणलेले आहेत, स्टेनलेस स्टीलचा आणि खाली प्लास्टिकचा त्याला हे आहे. काय होतं, बाजारामध्ये एवढे सारे ऑप्शन असतात की आपण घरून ठरवून जातो एक आणि घेऊन येतो दुसरंच. असं काहीसं माझ्यासोबत पण झालं. मी ठरवलं होतं दुसरंच, परंतु ते काही मला मिळालं नाही. आणि जे ऑप्शन होते त्यामध्ये मग मी बऱ्याचशा गोष्टी आधीच मागच्या वर्षी त्याच्या आधी दिलेल्या आहेत. मग वेगळं काहीतरी द्यावं म्हणून मग मी हा ऑप्शन घेतला. तर हे पण छान आहे, मजबूत आहे, खूप शार्प याच्या ब्लेड्स आहेत, आणि खाली अशा प्रकारे त्याला कंटेनर दिलेला आहे. त्यामुळे मग जे काय आपण याच्यामध्ये ग्रेटर करू ते याच्यामध्येच पडणार आहे, आजूबाजूला सांडणार नाही आहे. मला युजफुल वाटलं म्हणून मग घेऊन आले. आता बाकीची सर्व आवरावर तर झाली, मग मीही लवकर आवरायला घेतलं. तर अशा प्रकारची साडी मी वेअर केली, साधं सिंपल लुक केलं होतं. आणि पहिलं जे वाण होतं तर ते मी देवी आईला दिलं. जे मी इथं देवी आईचं रूप साकारलं होतं त्या देवी आईला हळदी कुंकू दिला, ववसा दिला, तिळगुळ दिलं आणि विडा दिला. जे आपलं पहिलं वाण असतं हळदी कुंकवाचं ते आपल्या घरातील देवीला नक्की द्या, आणि त्यानंतर येणाऱ्या सुवासिनींना वाण द्या. बायका येण्याची तर वेळ झालीच होती, तर मीही मग लवकर आवरून घेतलं. आणि त्यानंतर बघा लगेच माझ्या मैत्रिणी यायला सुरुवात झाली. त्यांनाही मग हळदी कुंकू दिलं. हळदी कुंकू म्हणजे ना खरं तर यासाठीच असतं की एकमेकींना भेटता यावं, बोलता यावं. आधीच्या काळात स्त्रिया बघा एवढ्या बाहेर पडायच्या नाहीत, किंवा त्यांना एवढं बाहेर पडता यायचं नाही. आणि आधीच्या काळात मोबाईल नसायचे किंवा फोन नसायचे किंवा एवढ्या सोयी नसायच्या, की आता कसं आपल्याला बोलायचं म्हटलं की लगेच आपण मोबाईल उचलतो आणि आपलं बोलणं होतं. आणि सध्या तरी एकमेकींचा व्हॉट्सअप स्टेटस पाहूनच आपल्याला एकमेकींचे हालचाल कळत असतात, की ते कुठं आहेत, त्यांचं काय चाललं आहे हे आपल्याला लगेच कळून जातं. परंतु आधी तसं नव्हतं. त्यामुळे हा हळदी कुंकवाचा घाट घातला जायचा, ज्यामुळे बायकांना या निमित्ताने एकमेकांकडे जाणं होतं, बोलणं बसणं होईल. या गोष्टी आधी किंवा गावाकडे खूप चालायच्या, म्हणजे महिना महिना हळदी कुंकू चालायचे. ज्यांच्याकडे हळदी कुंकू असेल त्यांच्याकडे सर्व गाव किंवा गावातील बायका म्हणा किंवा त्या एरियातील सर्व बायका आवर्जून जायचं, आणि अगदी सर्वजणच हे हळदी कुंकू ठेवायचे. म्हणजे वाण किती महागडं दिलं आहे किंवा किती कमी किमतीचं दिलं आहे यापेक्षा ना ते किती प्रेमाने दिलं आहे याकडे पाहिलं जायचं. तर आता हे प्रमाण खूप कमी झालं आहे. तितकं या बाबतीत सिरियस नसतात, म्हणजे गेलं तर गेलं किंवा नाही असं असतं, किंवा कामाच्या निमित्ताने या धावपळीच्या काळात वेळच मिळत नाही या गोष्टीसाठी. आणि असं होतं की हळदी कुंकवासाठी बोलवले म्हटल्यानंतर कधीच नाही म्हणू नये असं म्हटलं जायचं. त्यामुळे आधीच्या काळातील स्त्रिया ह्या आवर्जून जायच्याच. पण आज हे फार प्रमाण कमी झालं आहे. परंतु ही आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती म्हणा किंवा आपले सणवार म्हणा हे आपणच जपले पाहिजेत. आपणच जर या गोष्टी हळूहळू विसरत गेलो किंवा नाही केल्या तर पुढच्या पिढीला त्या गोष्टी कशा कळणार किंवा त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी कशा पोहोचणार, की असं व्हायला नको की काळाच्या ओघात या गोष्टी कधी लुप्त होऊन जातील ते आपल्याला कळणार देखील नाही. त्यामुळे जे आपले सणवार आहेत, जे आपली संस्कृती आहे, ज्या आपल्या परंपरा आहेत, तर त्या गोष्टी म्हणा किंवा आपले जे सण आहेत कमीत कमी ते सणवार तरी आपण आवर्जून केलेच पाहिजेत. आपलं पाहिल्यानंतरच आपली मुलं त्याप्रमाणे त्या गोष्टी करतील किंवा शिकतील.
तर या संक्रांती सणाचंच नाही तर आपल्या हिंदू धर्मातील, हिंदू संस्कृतीतील जेवढे काही सणवार आहेत त्या सर्व सणांबाबतच या गोष्टी लागू पडतात. त्यामुळे या गोष्टी नक्कीच आवर्जून केल्या पाहिजेत. आणि आत्ताच्या काळामध्ये ना आपल्या एकमेकांकडं जाणं येणं इतक्या प्रमाणात कमी झालेलं आहे. आपल्या इथे तितकं नाही, परंतु बघा मोठ्या सिटीमध्ये जे फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे राहतात त्यांनासुद्धा आपल्या शेजारी कोण राहते हे सुद्धा माहीत नसतं किंवा आपल्या शेजाऱ्याचं ओळखसुद्धा त्यांना नसते. परंतु आधीच्या काळात बघा आपलं बालपण आपल्या शेजाऱ्यांच्या घरी जायचं. तर आपण जर अशा प्रकारचे कार्यक्रम वगैरे ठेवले तर त्यांचंही आपल्याकडे जाणं येणं होईल, आपलंही त्यांच्याकडे जाणं येणं होईल. त्यानिमित्ताने आपण एकमेकांची विचारपूस करूया, एकमेकांशी जोडले जाऊया. तर यासाठी तरी हा हळदी कुंकवाचा सण नक्कीच केला पाहिजे. तर तुम्ही वाण काय देता यापेक्षा ते किती प्रेमाने देताय, किती प्रेमाने आपल्या घरी आल्यानंतर तुम्ही त्यांची विचारपूस करता याला जास्त महत्त्व आहे. एरवी तर आपण कोणी कोणाकडे जात नाही, परंतु अशा निमित्तानं तरी आपण एकमेकांकडे नक्कीच जायला हवं. चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.